विस्तारणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला। 442 कोटी रुपये त्याकरता दिले। विद्यमान मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो। 187 कोटी रुपये त्याला दिले। शिवछत्रपती महाराजांचा चौक, रूपा भवानी चौक, इंदिरानगर, शानदार चौक, मोलाली चौक, कॅम्प, संगमेश्वर कॉलेज, रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, लिंबयवाडी, रामवाडी, विजापूर रोड, आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे। आणि सोबतच स्ट्रॉम वॉटर ड्रेन करता 99 कोटी रुपये आपण दिले। सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता 227 कोटी रुपये आपण दिले। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार स्वतः मी किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रय नडगिरे असे 4ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रभाग 22 मधून सातत्यानं गेले 6 दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत। प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। आज हिरणवस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदी जामुनी महाराज यांना वंदन करून आणि या मोची समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारे साहेब असतील, आदरणीय करेपण्णा जंगम असतील, जेम्स जंगम साहेब असतील, नागनाथांना कास्तोलकर असतील, युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मोची समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहेत। कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकन प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं। सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग 22 मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, लिंबेवाडीचा परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही, प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमदार देवेंद्रदादा कोटेच्या माध्यमातून, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग 22 साठी दिलेला आहे।